अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे। या मुद्द्यावरून काल म्हणजे 23 मार्च रोजी विधानसभेत चर्चा होणार होती, मात्र ती झाली नाही। या संदर्भात आज विधानसभेत जयंत पाटील व राहुल नार्वेकर यांच्यात काय संवाद झाला पाहूयात। अध्यक्ष महोदय, 293 ची काल जी ऑर्डर ऑफ द डे होती त्यात आम्ही जो एक प्रस्ताव सादर केला तो चौथ्या क्रमांकाला होता। चौथ्या क्रमांकाला होता। अचानक आपण जाहीर केलं की 4 प्रस्ताव एकत्रित करण्यात येतील, ज्याची आम्हाला माहिती नव्हती, आम्ही नव्हतो। आता अध्यक्ष महोदय, आपण डायरेक्ट ज्या 2 आठवडे 3 आठवडे प्रस्तावाची चर्चा झाली त्याला सगळ्याला एक कलेक्टिव्ह उत्तर देत आहे। त्याबद्दल एक कलेक्टिव्ह उत्तर नाही घेत आहोत, पण आम्हाला ज्यांना खातेनिहाय उत्तर घेत आहोत आपण। हा? खातेनिहाय उत्तर घेत आहोत आपण कलेक्टिव्ह उत्तर घेत नाही आहोत। नाही, 4 प्रस्तावांना एकत्रित उत्तर ना, एकत्रित उत्तर, पण त्या संबंधित मंत्री देणार आहेत उत्तर। मान्य आहे, पण आम्हाला जर तुम्ही बोलायचं असेल 4 प्रस्तावांवरती जी चर्चा झाली त्याची नोंद मंत्र्यांनी घेतलेली आहे। प्रस्ताव मांडताना पहिलं नाव ज्या प्रस्तावात माझं आहे ते मला माहित नव्हतं की काल येणार आहे, कारण तुम्ही एकदम 4 एकत्रित केले, त्यामुळे आम्हाला बोलायची संधी द्यावी अशी आमची विनंती आहे। नाही, बघा जयंत पाटील साहेब, प्रश्न असा आहे की आज आपल्याला 4 प्रस्तावांवरची उत्तरं घ्यायची आहेत, त्यानंतर आपल्याला अंतिम आठवडा सुरू करायचा आहे, अंतिम आठवड्यावरची चर्चा घ्यायची आहे। त्यात सदस्यांची मागणी आहे की त्यांच्या लक्षवेधी पण त्या चर्चेला घेण्यात याव्या। त्यामुळे सगळ्या कामकाजाचा विचार केल्यानंतर माझी हरकत नाही, पण मग कुठेतरी आपल्याला काहीतरी तोकडं घ्यायला लागणार। तर आपण आपल्याला पुन्हा मी निदर्शनाला आणून देतो की मागच्या शुक्रवाराच्या आधी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहाच्या नेत्यांनी जाहीर केलेलं की शुक्रवारच्या आत, म्हणजे मागच्या शुक्रवारच्या आत आम्ही उत्तरं देतो। अध्यक्ष महोदय, आता जे 4 प्रस्ताव आहेत ते 4 प्रस्ताव मागच्या आठवड्यातले फक्त 2च प्रस्ताव अभिप्रेत असले पाहिजे, सत्तारूढ पक्षाचा आणि विरोधी पक्षाचा। आता त्याच्या आधीचे प्रस्ताव पण आहेत, माझी तक्रार नाही, पण आम्हाला बोलायची संधी नाकारू नये अशी आमची तुम्हाला विनंती आहे।